सध्या नुकसानग्रस्त भागाचे पाहणी दौरे केले जात आहे, मदत केली जाते या संदर्भातल्या बातम्या पाहूयात। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील औराद शहाजणी या ठिकाणी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून पाहणी, इथे मांजरा आणि तेरणा नद्यांचा संगम आणि त्यामुळे शेतीचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांना मांडल्या मुख्यमंत्र्यांकडे व्यथा। सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना मुख्यमंत्री फडणवीसांची गाडी अडवली, माढ्यामध्ये पूरस्थितीची पाहणी करून माघारी जाताना गाडी अडवली, शेतकऱ्यांना आपल्या विविध मागण्यांसाठी गाडी अडवली। कृषीमंत्री दत्तात्रय भरणे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती, शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी, जिल्ह्यातील 2,30,000 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती। धाराशिवमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा ताफा शेतकऱ्यांनी अडवला, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी, तर मी पैसे घेऊन आलेलो नाही, गिरीश महाजन यांचं वक्तव्य। पैसे घेऊन आलो हे का म्हणतात, मग मंत्री आहेत तर फिरतात कशाला, दिखाव्यासाठी दौरे काढून खर्च वाढवण्यापेक्षा हेक्टरी 50,000ची मदत करावी, रोहित पवार यांची महाजनांवर टीका। प्रश्न विचारले म्हणून ते थोडेसे चिडले, म्हणजे हा केवढा माज, आणि त्याच्यातच त्यांनी सांगितलं की पैसे मी काय खिशात घेऊन आलोय काय हातात घेऊन आलो काय, मग तुम्ही मंत्री आहात मग फिरता कशाला। अजित पवार यांचा मोठा निर्णय, राष्ट्रवादीचे सर्व मंत्री आमदार खासदार 1 महिन्याचा पगार पूरग्रस्तांसाठी देणार, हा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार, तटकरेंची माहिती। उद्धव ठाकरे यांचा उद्या पूरग्रस्त भागाचा पाहणी दौरा, धाराशिव, बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगरमधील नुकसानीची ठाकरे करणार पाहणी। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून कर्जतमधील नुकसानग्रस्त भागाची एकत्र पाहणी, कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, विखे पाटील यांचं शेतकऱ्यांना हे आश्वासन। 15 दिवसात पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या, 15 दिवसांमध्ये मदत न मिळाल्यास पवारांची राष्ट्रवादी बीडमध्ये मोर्चा काढेल, प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेंनी नुकसानीची पाहणी केल्यानंतर इशारा।